राज्यातील आयटीआयची वाटचाल ही खासगीकरणाकडे सुरू असल्याची चर्चा राज्य सरकारने सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यातील आयटीआयचं अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता। यावर पालकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। आपला जर मिडल क्लास वर्ग जर फिया वाढल्यामुळे तिकडे जाऊ शकला नाही तर मग पुन्हा याचे बाकीसारखं जसं फळवाले भाजीवाले आता बाहेरच्या राज्यातले असतात तसंच इकडचे मेकॅनिक फिटर प्लंबर हे सुद्धा बाहेरच्या राज्यातलेच होतील काही वर्षांनी आणि मग तो परिणाम काही वर्षांनी 10 वर्षांनी दिसायला लागेल आपल्याला या गोष्टीचा। तर मला असं वाटतं की फिया ह्या नियंत्रितच ठेवल्या पाहिजेत आणि त्यासाठी सरकारचंच कंट्रोल याच्यावर पाहिजे। आयटीआय कॉलेजचे ऑलरेडी हे कमी आहे, संख्या कमी आहे आणि त्यात जर सगळं खाजगीकरण झालं तर 10वी-12वी नंतर जे मिडल क्लास मुलांना ऑप्शन्स आहेत की ते त्यांच्या स्वतःच्या पायावर काहीतरी शिक्षण घेऊन उभे राहू शकतात, जसं प्लंबर, इलेक्ट्रिशियन, तर ते प्रमाण कमी होईल आणि ज्याचा फायदा आपल्याला पण दैनंदिन आयुष्यात भोगावा लागेल। शेवटी सरकारच्या हातात एखादी इन्स्टिट्यूट असणं आणि खाजगीकरण झाल्यानंतर एखाद्या खाजगी कंपनीच्या मे बी ऑर्गनायझेशनच्या हातात ती इन्स्टिट्यूट असणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो। जसं की नोकरी आणि जॉबच्या दृष्टीने विचार केला तर कधीही आयटीआय हे आतापर्यंत गव्हर्नमेंट अंडरच आपण बघितले, त्याचे गव्हर्नमेंटचे जे बेनिफिट्स आहेत ते त्या कर्मचाऱ्यांना जे मिळतात ते खाजगीकरण झाल्यानंतर ते मिळणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।